पुण्यातील खांदवे नगर परिसरामध्ये गुंडाच्या या ठिकाणी एकाला बेदम मारहाण केल्याची बातमी सध्या समोर येते। खांदवे नगर परिसरात गुंडांची गुंडगिरी आकाश वायकर आणि त्यांच्या टोळीकडून ही मारहाण केली गेली आहे। एकाला ही बेदम मारहाण केली गेली। ही संपूर्ण घटना आपण पाहतोय। आकाश वायकर त्याच्या टोळीने एकाला जबर मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। पुण्यातील खांदवे नगर परिसरातील आपण हे दृश्य पाहतोय। एकाला बेदम मारहाण केली गेलेली आहे। आकाश वायकर आणि त्याच्या या टोळीने एकाला जबर मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। पुण्यातील खांदवे नगर परिसरातील आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी मारहाण झालेली आहे। एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे। 10 ते 12 जणांनी या मुलाला जबर मारहाण केली गेली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल झालाय। नेमकी मारहाण कशा संदर्भात झाली याचं कारण अस्पष्ट आहे। खांदवे नगर मधील आपण हे दृश्य पाहतोय। पुण्यातल्या खांदवे नगर मध्ये एकाला जबर मारहाण केली गेली आहे। आकाश वायकर आणि त्याच्या टोळीने या तरुणाला मारहाण केली आणि हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होतोय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले। चंद्रशेखर, पुण्यामध्ये आपण पाहतोय गुंडगिरी दहशत माजवली जाते। एका तरुणाला या ठिकाणी आपण पाहतोय 7 ते 8 जणांकडून मारहाण करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होतोय। नक्कीच नीलम, खरं तर पुण्याजवळ असलेल्या खांदवे नगर मधला हा सगळा प्रकार आहे। एका तरुणाला वायकर टोळीने ही मारहाण केलेली आहे। आपण बघतोय की दुचाकीवरून आलेले सगळे गुंड जे आहेत एका तरुणाला मारहाण करत आहेत। हे या मारहाणीचं कारण नेमकं काय आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही, परंतु आपण पाहिले की मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी दहशत आपल्याला दिसत आहे। टोळक्यानं सगळे गुंड जे आहेत त्या ठिकाणी आलेले दिसत आहेत खांदवे नगर मध्ये आणि तरुणाला मारहाण करताना सगळा व्हिडिओ आहे। आणि आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहर आणि परिसरामध्ये अशा पद्धतीची गुंडगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो वायकर नावाचा गुंड आहे त्याच्यावरती काही गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती आहे। पोलीस आता या सगळ्या प्रकाराचा शोध घेत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना ज्या आहेत ते पुणे शहर आणि परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आकाश वायकर जो आहे याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का व त्याचा बॅकग्राऊंड काय आहे याचा शोध सुद्धा पुन्हा एकदा पोलीस घेताना दिसत आहेत। नीलम, शेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील खांदवे नगर मधील आपण हे दृश्य पाहतोय। या ठिकाणी एका तरुणाला जबर मारहाण केली गेली आहे। आकाश वायकर आणि त्याच्या टोळीकडून ही मारहाण केली गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।